नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. मी आहे सागर आणि तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. तर त्याचं नाव अजून काही फिक्स नाही आहे. पहिला ब्लॉग शूट करतो आहे. तो शूट करून झाल्यानंतर आपण बघूयात आता नाव काय ठेवायचं. तर हा माझा पहिला ब्लॉग आहे यूट्यूब चॅनलवरती. तर आज चाललो आहे मी मित्रांसोबत हमरापूरला गणपती बघण्यासाठी. तर मी आहे घनसोलीमध्ये. घनसोलीमधून आता जाणार मी तुर्ब्याला. तुर्ब्यामधून पुन्हा आम्ही जाणार आहे गणपतीला, पण पालीचा गणपती आहे तिथे दर्शन करेल. दर्शन करून मग पुन्हा आम्ही जाणार हमरापूरला, तिथे गणपती बुकिंग करणार आणि तिथून येणार. तर आत्ता आपण पोचलो आहे तुर्ब्यामध्ये. तर ह्या गाडीचं काम करण्यासाठी द्यायचं आहे म्हणून हिला आणली आणि इथं आता लावायच्या. तर 3 गाड्या आहेत. 3 गाड्यांवरती आम्ही 6 जण आहेत. तर बघूया, तिथून आता बोलवलं आहे, फोन केला आहे सर्वांना. आता ते इथे येतील, इथून आम्ही सर्वजण निघू. आता ही गाडीची चावी देऊन मी निघेल इथून. मित्रांनो, आम्ही पोचलो आहे आता करंजाडीमध्ये. तर आम्ही 6 जण जाणार होतो, पण 6 जणांमधून आता आम्ही फक्त 4च जण जातोय, कारण त्या दोघांचा काय प्रॉब्लेम आहे त्यामुळे ते कॅन्सल झाले. तर आता आम्ही निघालोय. तर हे बघा, हा राकेश, गणेश आणि हा अभि. आज पहिल्यांदा आम्ही म्हणजे कुठेतरी निघालोय आणि हा भाई येतोय म्हणून असं म्हटलंय. तर मित्रांनो, आता पोचलो आहे आम्ही पालीला. भरपूर लेट झालं आहे आम्हाला. तर इथं आता जस्ट पार्किंग वगैरे चालू आहे. आता इथून जायचं आतमध्ये. आता मंदिरात अलाउड आहे की नाही माहीत नाही. मी शॉर्ट्स घालून आलो, पण नाही हरकत नाही, कारण की मी ऑलरेडी जाऊन आलेलो आहे मंदिरात. तर आतमध्ये जर घेतलं तर जायचं, नाही तर मग ह्यांनाच ठिकाणं पाठवून आतमध्ये. आज संडे त्यामुळे सकाळी आम्ही लवकर आलो. म्हटलं जर कोण नसेलच तर पटकन आपला दर्शन करायचं आणि नंतर निघायचं तिकडे. एवढं शॉप्स पण अजून ओपन नाही झालेले इथे. मोबाईल पण आतमध्ये अलाउड नाही आहे, पण जेवढं शूट करता येईल तेवढं शूट करून घ्यायचं. आतमध्ये घुसलो आणि तसंच बाहेर निघून आलोय. असं दर्शन झाले, सगळं मोकळंच, काहीच नाही, कोणच नव्हतं आतमध्ये. 110 रुपये रिटर्न दिलं. चांगलं मिठाई वगैरे घेतलेली आहे, प्रसाद इथं. आम्ही तरी लवकर आल्यामुळे आमचं लवकर दर्शन झाले. इथून आम्ही निघू. पाऊस तर लागला नाही आज दिवसभर. पाऊस नाही आला तरच बरं होईल. हा प्रसाद घेतलाय बघा राकेशने. प्रसाद त्यांनी नाव विचारले. मी मगाशीच ब्लॉगमध्ये सांगितलं काय, पहिलाच ब्लॉग आहे आणि त्याच्यामध्ये व्हिडिओ चॅनल नंतर हे करायचे. तर यांनी मला आत्ताच नाव विचारले. लवकर व्हिडिओ शूट करून घेऊ, ब्लॉग बनवूया आणि नंतर ID बनवून टाकूया. आता ID बनवून सांगून मतलब नाही काय. आता प्रसाद वगैरे तर घेऊन झालाय. आता इथून जायचं. प्रसाद घ्यायचा, एवढा प्रसाद नुसता म्हणजे घ्यायचा म्हणून घ्यायचा. गर्दी वाढायला आम्ही तर असंच घेऊन निघालो. कारण की घ्यायचं तर प्रसाद थोडासा घेऊन काय मतलब नाही. घ्यायचं तर एकदाच पिशवी भरून. एक आवाजाचा प्रॉब्लेम होईल. ऑलरेडी माझा आवाज येत नाही आणि पब्लिक असल्यामुळे तर कमीच येईल. त्रास होत असेल तुम्हाला ऐकण्यासाठी, तरी पण ह्या समजून जा. आता इथं नाश्ता करायला म्हणून आलोय. मिसळ हाऊस आहे, तिथे मिसळ वगैरे खाऊन घेईल. काय म्हणायचं मला नाही काय म्हणायचं. त्याला सगळ्यांनी स्कॅनर पाठवतो. 5 रुपये आहे ट्रान्सफर करायचे. 5-5 रुपये. 5-5 रुपयात काय नाही होणार. तुला काय म्हणायचं? अरे तोंडाकडे कोण गरीब म्हणणार पण नाही. तर आता मिसळ वगैरे मागवले. मिसळ आहे बघा, 4 मिसळ घेतलेले. काय बोलत तर कर्म माझे पण जातील. आता ह्या आब्याला तर आम्ही चिडवलं, बाकी काय नाही. काळजी बे. चला आता खाऊन घेतो आम्ही. चावी कशी लटकताना दिसते. सीन गाव फिरून आलं, चावी कुठं तर गाडीला. एवढ्या कोणाला आठवण पण नाही झाली चावीची. अरे कोणाला नाही. माझी तुम्ही खिशात ठेवली काढून. मला वाटलं यांनी पण ठेवली असेल त्याची खिशात. कशाची इथंच पडली ती चावी. गाडी मी चालवतो, माझी चुकी आहे, मी मान्य करतो. सोडून द्या विषय, इथंच विषय संपवा. अरे सोडून द्या. गाडी झाला असं गेली असती पण गेली असती. ह्याला पैसे दिलेले आम्ही पार्किंगचे, त्यामुळे. चला आता नाश्ता वगैरे करून झालाय, कॉफी वगैरे पिली, चाय वगैरे पिली. आता इथून आम्ही चाललोय पालीसाठी. पालीला नाही, हमरापूरला. आता इथून 1 तास दाखवते आम्हाला. तुला काय म्हणायचे बोल आता. बोल. मला नाही काय म्हणायचं. ऍक्च्युली त्याला खायचा चिवडा. तो चिवडा खायचा वेळ झालाय त्याचा. त्याला खायचा चिवडा. म्हणून तर आता जरा माझं ना कॅमेरा असा ऑफ कॅमेरा झालो की नंतर मग त्याचा चिवडा बाहेर काढणार आणि खाणार. लेजंड लोकांना माहित असेल चिवडा म्हणजे.
आज माझा टार्गेट फक्त आबे असणार आहे. आज पाऊस गेला रेनकोट हातात ठेवूया. आज आजचा काय कंटेंट आधी वाडगरे. आता पाऊस येईल म्हणून आम्ही जॅकेट घातले बिचाऱ्याने. हे बघा हे घातले, त्यानं तिकडे घातले. आता गणेश चालू आहे, मी तेवढे ठेवले हातात. काय बघते मॅडम, मी ठेवले हातात म्हटलं नंतर घालू. आता पाऊस जास्त आल्यानंतरच घालायचा नाही. हे पैसे न दिलेल्याचे हे परिणाम. सोड नाही काय त्याला एवढं पकडायचं. हे बघा तरी पण बसत नाही. पैसे देऊन घेतलं ना आभ्या की जरा चांगले हेल्मेट देतात ती माणसं. बस ना, नाही बसले ते नाही बसले ते पण निघले, परत निघलेले ते. बसले तर कशाला घातलेला रेनकोट. आता पेन मध्ये पोहोचले. आता थोड्या वेळात 5 ते 10 मिनिटाचा रस्ता बाकी. 10 मिनिटात आम्ही डायरेक्ट हमरापूर तिथे बुकिंग करेल आणि तिथून मग कल्टी. तर आता पोहोचलो हमरापूरमध्ये. आणि इथं विषय असा झाला आहे की कोकणात जाऊन काळा पडलो होतो आणि त्यानंतर आता परत म्हटलं कसं तरी गोरा झालो 6 दिवसामध्ये. आता परत इकडं येऊन एका दिवसात लगेच काळा. इथं पूर्ण रेडीमेड वगैरे रेडी केलेले गणपती वगैरे आहेत. स्वामींचा हां, या कारखान्यांमध्ये बनवले जातात. इथूनच पूर्ण आहे बघा, हे असे रेडी करून ठेवलेले असतात. म्हणजे साचे बनवून ठेवलेले असतात, त्यानंतर ते रेडी करतात असे. इथं पेंटिंगचं वगैरे काम चालू आहे. आता एका कारखान्यात तर गेलो, बाकीचे पण बघायचे चालू आहेत. आता इथून म्हणजे असं पूर्ण हमरापूर भरलेलाच आहे पूर्ण असा. म्हणजे आता बघावं लागेल. बघा हे पूर्ण असे शेड पूर्ण मोठे बांधलेले असतात. आज काय ते फायनल करूनच जायचे. फायनल केल्यानंतर परत यायला नको, कारण त्यामुळे बघा इथं चालूच आहे सर्व हे. तर अजून पण पुढंपर्यंत ते तुम्हाला दिसत असेल त्या साईडला. इकडे हे सर्व गणपतीचं आहे ते सर्व. तिथं त्यातला कारखाना आहे. त्या कारखान्यामध्ये बघा ह्या मूर्त्या सर्व ह्या अशा असतात यांच्या इथे. म्हणजे रेडी करायचे असतात. या अशा पूर्ण ठेवलेल्या असतात. यांचा कारखाना आहे. हे तुम्हाला रेडी झालेल्या मूर्त्या बघा तुम्ही. ही मूर्ती आम्हाला आवडली. म्हणजे डिसेंट वाटते, एकदम मस्त लुक पण तिला चांगला आहे. एकदम असं दिसतं आहे बघा. त्याचं डोळे वगैरे पण एकदम मस्त आहेत. बसले पण असा. इथं हे मंडळाच्या मूर्त्यांचं आखणी चालू आहे, डोळ्यांचं वगैरे. आता आम्ही इथं बघितल्यात मूर्त्या भरपूर ठिकाणी. एकच मूर्ती आतापर्यंत आम्हाला आवडली. ती मूर्ती बाकीच्या ठिकाणी पण आहे, पण विषय असा झाला आहे की आम्ही एवढ्या लांबून इथं आलो आहे आणि इथं प्राईस पण शेवटी म्हणजे आमच्या तिकडे पडते तशीच ती इथं प्राईस पडते. बरं झालं आम्ही येता सकाळीच पाली करून आलो. टेन्शन नाही, म्हणजे आल्यासारखं असं वाया नाही गेलं. ते आम्ही फिरून आलो असं समजायचं आणि गप निघायचं घरी. तुला कोणती आवडलेली आता? तीच. तिच्यापेक्षा दुसरी कुठली एवढी खास वाटलीच नाही अशी. तिचे डोळे जे आहेत ना ते तसे डोळे कुठल्या मूर्तीचेच नाही आहे तिथे. आणि बघून घेतो अजून पण पुढे आहेत शॉप. 2-3 शॉपमध्ये अजून, म्हणजे 2-3 असं नाही म्हणता येणार. पुढे आम्ही अजून बघितलं नाही. हे तर स्टार्टिंग होतं इथून. आता 5-6 तरी फिरलो आहे. 5-6 फिरून झाले. आता त्याच्यातले कुठेतरी 1-2 मध्ये डन करून घ्यायचं. आता तर भरपूर ऊन लागायला लागले, पूर्ण घाम निघाला आहे आणि त्यामध्ये चालायला लागते. तर अशा तऱ्हेनं आमचे गणपती अजून बघून झालेले आहेत. आम्हाला ती एक मूर्ती आवडली, तीच मूर्ती आता फायनल वाटायला लागले. कारण राकेश ती सगळीकडे बघतोय पण तशी मूर्ती सेम काही भेटत नाही आहे. मग आता वडापाव वगैरे इथं तो गेला आहे आणायला. वडापाव वगैरे खाऊन गेले. तर आता परत त्या शॉपमध्ये आलो आम्ही, जिथं ते डन केलेली त्या शॉपमध्ये आहे सेममध्ये, फेसकटमध्ये. आता मगाशी तिकडे गणपती बुक करून आलो आहे आम्ही. आता इकडून चाललो आहे परत बारके गणपती बघायला. 2 गणपती बुक केलेत. एक लालबागचा राजाचा केला आहे नेकेडमध्ये, जो की त्याच्यावरती धोतर वगैरे लावून येतं. आणि दुसरा तो आम्ही बघितला तोच गणपती. त्या गणपतीनंतर आता दुसरे गणपती काय बघितले नाही. आणखी एक बाल गणेश घ्यायचा आहे छोटा. तो बाल गणेश बघायला इकडे आलेला. तर भेटला तर नाही. इथं ह्या साईडला तर
ते आशीर्वाद आज म्हणून ते जाऊन बघतो कशी काय प्राईज वगैरे. बाकी तर सगळं आमचं डन झाले. अमरापूरवरतून गणपती वगैरे बुक करून निघून आलो. त्यानंतर एक छोटी लहान मूर्ती घेतली गणपतीची, जी बालगणेशमध्ये असते, ती बालगणेशवाली मूर्ती घेतली. आता ती घेऊन आम्ही आलो आहे अर्ध्या रस्त्यापर्यंत पुढे. आता इथून पेट्रोल भरायचं आहे आणि इथून थोड्या हॉटेलवरती जाऊन खाऊन घेईल काहीतरी. त्या हॉटेलवरतून मग तिथून तो करंजाडेला गेला तर नाही तर मग त्याला सांगितलं आम्हाला सोडायला, मग तो सोडला आम्हाला तिकडे. खा चिवडा खा. आता आम्ही इथून निघतोय, हॉटेलला जाईल, जेवून घेईल आणि तिथून मग पुन्हा डायरेक्ट घरी. आता वैतागून पोहोचलो हॉटेलमध्ये, खाऊन झालं. आता आम्ही इथून निघतोय. रॉंग साईडून चिकन. आता पहिलाच झाला आहे लेट आम्हाला आणि त्यामध्ये हेच सगळं ट्रॅफिक इकडे जाम झालं. आता इथून आम्हाला अजून पुढे किती लागते माहिती नाही. मागं तर 15 मिनटं दिसतंय, पण बाईक असल्यामुळं बाजूबाजूतून आले. पुढं तर जाम दिसायला लागले ह्या साईडला. त्या साईडचा पण रोड म्हणजे हा सर्व्हिस रोड आहे ॲक्च्युली, आम्ही चाललो आहे तो. आणि त्या साईडच्या रोडला पण जाम झालेलं आहे पूर्ण पळसपे फाट्यापर्यंत ट्रॅफिक जाम. आणि त्याच्यामध्ये पोलिसांचं पण ट्रिपल सीट आलो नाही बघा. दाखव जातो हे बघा, ही ती मूर्ती आहे आम्ही छोटी आणलेली पेंट करण्यासाठी. आणि आता तर तुर्ब्यामध्ये पोचलोय. आता इथून जाणार घरी जायचंय, म्हणजे आता इथून 5-10 मिनिटांमध्ये घरी पोचला. तर मित्रांनो, अशा तऱ्हेने पोचलेलो आहे घरी. तर आजचा हा ब्लॉग पूर्ण कंप्लीट झालेला आहे. पहिलाच ब्लॉग आहे हा, कंप्लीट झालेला आहे. काही चुकलं असेल आवाजामध्ये म्हणा किंवा लँग्वेजमध्ये तर भूलचूक माफ करा, कारण की हा पहिला व्हिडिओ असल्यामुळे त्याच्यामध्ये समजून येत नाहीये काय बोलावं काय करावं. सो असंच पुढे पण व्हिडिओ बनवत राहील आणि जरा इम्प्रूव्हमेंट करत राहील. सो तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.